दंडकारण्य एक सुंदर निसर्गरम्य जंगल होतं. या जंगलात मध्यभागी निळ्या पाण्याचे सुंदर असे विशालकाय सरोवर होते. या सरोवरात एक जितू नावाचे बेडूक दादा राहत होते. हे बेडूक दादा अतिशय शांत स्वभावाचे, बुद्धिमान आणि समजदार होते. सरोवराच्या काठावर अनेक उंच उंच झाडे होती आणि एका उंच झाडावर जंगलातले गंपू माकड दादा राहत होते. हे गंपू माकड दादा अतिशय नटखट होते. त्यांना जंगलातल्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या खोड्या काढण्यात खूप गंमत वाटायची, मजा यायची आणि ते प्राण्या पक्ष्यांची खूप गंमत करायचे. स्वतः ते उंच उड्या घ्यायचे. या झाडावरून त्या झाडावर उंच उड्या मारत फिरायचे, हवेत उड्या घ्यायचे. जंगलातले बबलू हत्ती दादा गवत खात असले की त्यांच्या पाठीमागे जायचे आणि गमतीने त्यांची शेपूट ओढायचे. सुंदरी हरणीताई गवत खात असल्या की तिचे शिंगे ओढायचे आणि तिच्या पाठीवर बसायचे. गोबी ससेभाऊंची गाजरे पळवून आणायचे आणि राणी मुंगीले ताईला तर तळ हातावर घ्यायचे आणि फुंकर मारून हवेत उंच उडवायचे. बिचारा राणी मुंगीताई हेलकावे खात खात जमिनीवर यायच्या. हे गंपू माकड दादा सगळ्यांच्या खोड्या करायचे, पण जंगलातले प्राणी पक्षी त्यांना काही म्हणायचे नाही. ते समजून घ्यायचे, कारण गंपू माकड दादा खूप नटखट आणि बालिश होते. खोड्या काढण्यात, गमती करण्यात त्यांना खूप मजा यायची. पण ते सरोवराच्या काठावर आले की निराश व्हायचे, कारण सरोवरातले जितू बेडूक दादा भावे तेव्हा शांत बसलेले असायचे. मग एकदा गंपूने काय केले, आपण जितू बेडूक दादांना विचारायचंच. म्हणून गंपू काय म्हणाला, जितू बेडूक दादा, तुम्ही पाहावे तेव्हा शांत का हो बसलेले असता? आमच्यासारखे उड्या मारत नाहीत पाण्यात, तुम्ही झाडावर चढत नाही, कोणत्या पक्ष्याची, प्राण्याशी बोलत नाहीत, पाहावे तेव्हा गप्प आणि शांत बसून असता, असे का हो? सांगा बरं मला. तेव्हा जितू बेडूक दादा काय म्हणाले, अरे गंपू, मी डोळ्याने सगळं काही पाहतो, कानाने ऐकतो, मला सगळं समजतं आणि मी सगळ्याचा विचार करतो आणि योग्य वेळ आली की माझ्या बुद्धीचा विचार घेऊन योग्य तो निर्णय मी देतो. हे ऐकल्यावर गंपू काय म्हणाला, खोटं जितू बेडूक दादा, हे सगळं खोटं आहे. अहो, आपल्या शरीराची ताकद ही सर्वात मोठी आहे, बुद्धी नाही. असे म्हणत गंपू हसत सुटला. जितू बेडूक दादा काय बोलणार, ते शांत बसले आणि हसत हसत परत खोड्या काढायला जंगलातनं फिरू लागला. एकदा काय झालं, एकदा जंगलात अचानक वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या. विजांचा गडगडाटासह जंगलात पाऊस कोसळायला लागला. भरपूर पाऊस पडायला लागला. जंगलात सगळे पाणीच पाणी झाले. जंगलातल्या प्राण्यांची, पक्ष्यांची सगळी घरे पाण्याने वाहून गेली. सगळे प्राणी, पक्षी सैरावैरा पळू लागले, जीव वाचू लागले. पण गंपू माकड दादा एका उंच झाडावर बसले होते आणि ते सगळं जंगलातलं पाहत होते. ते काय म्हणाले, अरे, मी तर आता उंच झाडावर बसलेलो आहे, पाऊस माझे काही बिघडणार नाही, मला पावसापासून धोका नाही, असे म्हणून मज्जेत बसले होते. तेवढ्यात काय झालं, विजांचा कडकडाट झाला आणि अचानक गंपू माकड दादा ज्या झाडावर बसले होते त्या झाडावर वीज पडली आणि अर्धे झाड विजेमुळे मोडून गेले आणि गंपू माकड दादा झाडाखालच्या चिखलात पडले. पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली होती आणि पडल्याबरोबर गंपू माकड दादा
त्या झाडाखाली दलदलीत रुतले, गळ्यापर्यंत खाली गेले. ते घाबरले आणि ओरडायला लागले, अरे कोणी आहे का, मला वाचवा, मला वाचवा. पण जे ते प्राणी आपापला जीव वाचवण्यात इकडून तिकडे पळत होते. पण जितू बेडूक दादा शांतपणे पाहत होते. ते पटकन तिथे आले. तिथे आल्यावर गंपू माकड दादा काय म्हणाले, अरे जितू दादा मला वाचवा, मला बाहेर काढा यातून. जितू बेडूक दादा म्हणाले, अरे गंपू, मी तुला वाचवणारच आहे, पण मी एकटा नाही रे वाचवू शकत. थांब जरा, माझ्या बुद्धीचा उपयोग करून काही सुचते आहे का मला पाहतो. असे म्हणून जितू बेडूक दादा थोडा वेळ शांत बसले आणि मग म्हणाले, अरे गंपू, तू ज्या मातीत खाली रुतत गेला आहेस त्या मातीत शरीराकडून जिथून माती जरा थोडी आहे त्या बाजूने शरीर हलव आणि वरती यायला सुरुवात कर. जितू बेडूक दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराची हालचाल गंपू माकड दादांनी केली आणि ते असे गोल 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 फिरत फिरत वरती आले. त्याबरोबर जितू बेडूक दादांना आनंद झाला. पण गंपू माकड दादा खूप दमले होते, थकले होते, पण ते निराश होते. ते काय म्हणाले, जितू बेडूक दादा मला माफ करा, मी चुकलो. पण थकल्यामुळे जितू बेडूक दादांनी सरोवरातले पाणी आणले आणि गंपू माकड दादांना पाणी पाजले. अरे बोल गंपू, आता तुला काय बोलायच ते बोल. तेव्हा गंपू माकड दादा म्हणाले, मला माफ करा, मी चुकलो. संकटाच्या वेळेला नुसती ताकद उपयोगाची नसते, बुद्धीचाही उपयोग करायला लागतो. हे मला आज कळलं जितू बेडूक दादा, मी चुकलो, मला माफ करा. मग जितू बेडूक दादा म्हणाले, बरोबर आहे तुझं, आता तुला कळलं ना गंपू, आता इथून पुढे याप्रमाणे वाग. हो, मी तुमच्या सल्ल्याप्रमाणे नक्कीच वागेन. मी आता माझा नटखटपणा सोडून देणार आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ताकदीबरोबर बुद्धीचाही वापर करणार. मग जितू बेडूक दादा म्हणाले, शाबास गंपू, अरे आपली जशी ताकद आपल्याला पाहिजे, पण या ताकदीला बुद्धी, समजदारपणा आणि धैर्य यांची जोड पाहिजे, म्हणजे आपण संकटातून बाहेर पडतो. असे म्हणून दोघे आनंदाने जंगलाकडे परत निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.